नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोळ आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो चला तर आज आपण महाराष्ट्रातल्या काही ठळक बाजार समित्यांमधले कांदा बाजार भाव पाहणार आहोत आणि त्यासोबतच बेंगलोर मधले पण कांदा बाजार भाव पाहणार आहोत आणि योग्य रीतीने या बाजार भावाचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो करणार आहोत आणि काही मित्रांनो महत्त्वाच्या गोष्टी पण या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर ह्या करणार आहे। तर मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या YouTube चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। मित्रांनो तर आपण प्रथम पाहणार आहोत बेंगलोर येथील कांदा बाजार भाव। आज मित्रांनो बेंगलोरला सुमारे 155 ट्रक कांद्याची आवक ही दाखल झाली आणि ज्यामधून मित्रांनो 31,063 बॅग ह्या दाखल झाल्या, ज्यामध्ये जो कर्नाटकाच्या निपाणी येथील कांदा आहे हा 2,000 ते 3,700, जो कलबुर्गीचा कांदा आहे हा 2,000 ते 3,000, विजयपुराचा 2,000 ते 3,200 आणि चित्रदुर्गाचा 2,000 ते 3,100 रुपयापर्यंत आज बेंगलोरला विकला गेलेला आहे। त्यासोबतच जो महाराष्ट्राचा कांदा आहे ज्यामध्ये अहमदनगर एरिया येथील जो फुल बिग साइज कांदा आहे हा मित्रांनो 3,400 ते 3,600, बिग कांदा 3,200 ते 3,400, मुक्कल कांदा 3,000 ते 3,200, मीडियम कांदा 2,800 ते 3,000 रुपये, गोल्टा कांदा 2,600 ते 2,800, गोल्टी कांदा 1,800 ते 2,400, जोड कांदा 1,500 ते 2,400 रुपयापर्यंत आज मित्रांनो बेंगलोरला कांद्याला बाजारभाव निघाले आहेत। मित्रांनो आपण जे शेतकऱ्यांना सांगितलं होतं की तुमच्या भागातील प्रत्येक म्हणजे तुम्ही आपल्या व्हिडिओवर कमेंट करत चला की किती टक्के कांदा हा राहिला आहे, किती टक्के बाकी आहे। तर मित्रांनो आपल्याला आपल्या प्रेक्षकांचं आणि आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं याच्यामध्ये चांगलं सहकार्य हे मिळत आहेत आणि शेतकरी ही माहिती पण कमेंटच्या माध्यमातून आपल्याला देत आहेत। त्यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत विंचूरला आज मित्रांनो 595 कांदा गाड्यांची आवक ही दाखल झाली, ज्यामधून 9,222 क्विंटल कांद्याची आवक दाखल झालेली आहे। मित्रांनो यामध्ये कमीत कमी 1,500 रुपये, जास्तीत जास्त 3,651 तर सरासरी हा 3,100 रुपयापर्यंत दर आज मित्रांनो विंचूरला कांद्याला प्राप्त झालेला आहे। यानंतर मित्रांनो लासलगावला एकूण 1,094 वाहनांची आवक दाखल झाली, ज्यामधून सुमारे 19,833 क्विंटल कांदा हा लासलगावला आज मित्रांनो विकला गेला। मित्रांनो लासलगावला आवकेत अत्यंत मोठी वाढ ही झालेली आहे, मोठ्या प्रमाणात आवक आज मित्रांनो लासलगाव येथे कांद्याची आलेली आहे। तरीही मित्रांनो कांदा बाजार भाव हे चांगले आहेत, कालच्या तुलनेत कांदा बाजार भावात पुन्हा मित्रांनो 100-150 रुपयांची तेजी 150 रुपयांची तेजी ही मित्रांनो आलेली आहे आणि आवक वाढल्यानंतर आलेली तेजी ही मित्रांनो फार महत्त्वाची आहे आणि हे आपल्याला येणाऱ्या काळात बाजार भाव टिकतील असा सध्या मित्रांनो एक संदेश आणि एक अशी आशा ही घेऊन आलेली आहे। आज मित्रांनो लासलगावला कमीत कमी 1,500, जास्तीत जास्त 3,535 आणि सरासरी दर हा 3,100 रुपयापर्यंत निघाला मित्रांनो, च्या तुलनेत 150 रुपयांनी जास्त आहे आणि आवक पण मित्रांनो कालच्या तुलनेत जवळपास 2 ते 2,500 क्विंटलने जास्त आहे। तर मित्रांनो हा एक चांगला संकेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी नक्कीच आहे। यानंतर मित्रांनो निफाडला एकूण 260 कांदा गाड्यांची आवक दाखल झाली, ज्यामधून कमीत कमी 1,400, जास्तीत जास्त 4,011 रुपये तर सरासरी दर हा 3,150 रुपये मिळाला। मित्रांनो हा 4,011 रुपये हा मित्रांनो काही डॉटला मिळाला असेल, मात्र आपल्याला महत्त्वाचा जो दर असतो हा असतो मित्रांनो सरासरी दर आणि सरासरी मित्रांनो 3,150 रुपये म्हणजे बऱ्यापैकी भाव हे निफाडला पण आहेत। यानंतर मित्रांनो पिंपळगावला एकूण 826 कांदा वाहनांची आवक दाखल झालेली आहे, ज्यामध्ये मित्रांनो कमीत कमी 2,200, जास्तीत जास्त 3,632 तर सरासरी दर हा 2,900 रुपये हा एवढा दर आज पिंपळगाव येथे मिळाला आहे। पिंपळगावला पण मित्रांनो चांगला दर हा आज मिळाला आहे। मित्रांनो व्हिडिओ मित्रांनो स्किप करू नका आणि व्हिडिओ सोडून जाऊ नका। तुम्ही यापूर्वीही मित्रांनो या अगोदर हे कांदा बाजार भाव मित्रांनो तुम्हाला माहित असतील, पण तरीही व्हिडिओ पूर्ण वॉच करा, कारण मित्रांनो बाजारभावानंतर आपण काही महत्त्वाची माहिती ही मित्रांनो देणार
आहे. यानंतर मित्रांनो सायखेडा येथे एकूण 156 कांदा गाड्यांची आवक ही दाखल झालेली आहे, ज्यामध्ये कमीत कमी 2000 रुपये, जास्त 3600, तर सरासरी दर हा 3150 रुपये एवढा आज सायखेडा येथे कांदा बाजारभावाला दर हा मित्रांनो मिळाला आहे. तर मित्रांनो मागच्या 3 ते 4 दिवस जर आपण बघितलं तर सतत कांदा बाजारभावात वाढ ही आपल्याला झालेली दिसून येत आहे. पण मित्रांनो ही जी वाढ आहे, ही जी तेजी आहे, आपण जर ही जर साऊथ किंवा मित्रांनो अन्य राज्यांच्या तुलनेत बघितली, मित्रांनो आपण बघत असतो की महाराष्ट्रात जवळपास 3000 रुपयांचा दर हा कांद्याला मिळत असते, तर साऊथमध्ये हा दर 4000 4500 रुपया असतो. चेन्नईला 4000 4500 रुपयापर्यंत असतो. बेंगलोर पण मित्रांनो तेवढ्या दराने जात असते. पण आता काय झालेलं आहे की सेम चालू आहे. बेंगलोरला पण हाच दर आहे. आपण मित्रांनो बघितलं, बेंगलोरला 2000 रुपयापासून 3700 रुपयापर्यंत आहे आणि हाच दर आहे 3500 3600 3200. आणि महाराष्ट्रात पण मित्रांनो हाच दर आहे. पण महाराष्ट्रात आवक ही मित्रांनो जास्त आहे. लासलगावला तुम्ही आज बघितलं असेल तर 19,000 क्विंटलची आवक दाखल झाली आहे. म्हणजे मित्रांनो महाराष्ट्रात सर्वात जास्त कांदा पिकत असला तरीही महाराष्ट्रातच मित्रांनो सध्या कांद्याची मागणी आहे, हे मित्रांनो आपल्याला यातून स्पष्ट होताना दिसत आहे. आणि मित्रांनो आता जे खेडेगाव आहेत, गावोगावी ज्या गावात मित्रांनो कांद्याची लागवड झालेली आहे, त्या गावात आता बरेचसे व्यापारी हे पोचत आहेत आणि डायरेक्ट शेतकऱ्यांच्या शेतातून कांदा खरेदी करीत आहेत. मी मित्रांनो आमच्या भागात पहिले की कांद्याची उपटणीही न करता डायरेक्ट मित्रांनो शेतात कांदा उभा आहे, जमिनीत आहे आणि तो कांदा व्यापारी हे 2000 2100 2200 या दराने घेत आहेत. आणि तसाच त्या कांद्याची काढणी करून आणि ओलाच त्या कांद्याला कापून त्याला मित्रांनो मार्केटमध्ये व्यापारी हे आणत आहेत. आणि व्यापाऱ्यांचा उद्देश फक्त या क्विंटल मागे 200 ते 300 रुपयांचा नफा मिळवणे हा असतो. पण मित्रांनो याने काय होते की या गोष्टीने येणाऱ्या काळात कच्चा माल हा बाजार समितीत गेल्यामुळे बाजारभाव तुटण्याची जे चान्सेस मित्रांनो हे राहू शकतात. म्हणून आपण यापूर्वीही एक व्हिडिओ काढला आणि त्याद्वारे शेतकऱ्यांना सांगितले की तुमचा माल जर अजून परिपक्व झाला नसेल तर जबरदस्ती त्याला काढण्याचं मित्रांनो त्याला काढू नका. मित्रांनो यामध्ये कसं असते की व्यापारी 100-200 रुपयांचं त्यामागं त्यांचा फायदा असतो आणि मित्रांनो ते तुम्हाला सांगतात की बाजारभाव आज आहेत, उद्या राहणार नाही, लवकर कांदा विकून टाका. आणि मित्रांनो याच्यामध्ये आपलंच नुकसान होतं, कारण त्या कांद्याची क्वालिटी नसते, त्या कांद्याला वजन नसते. जो मित्रांनो आज जर तुम्ही तुमचा कांदा काढणी केली तर आज जो कांदा तुमचा 100 क्विंटल भरते, तर तोच जर तुम्ही मित्रांनो तो 8 दिवसांनी काढला, 10 दिवसांनी काढला, तर तुम्हाला तो कांदा मित्रांनो 140 क्विंटल 150 क्विंटलपर्यंत होते. आता काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की जर लेट झाला, आम्ही जर कांद्याला पूर्ण परिपक्व होऊ दिलं तर बाजारभाव पडले तर. आता कसं आहे मित्रांनो, सध्याची जर परिस्थिती पाहिली तर कांदा बाजारभाव पडतील असे वाटत नाही आहे. कारण आवक वाढत आहे तरीही कांद्याचे बाजारभाव वाढत आहे, म्हणजे कांद्याला चांगल्या प्रकारे मागणी आहे. आणि आपण जे शेतकऱ्यांना विनंती केली होती की तुम्ही तुमच्या भागातील कांद्याची माहिती आमच्यासोबत शेअर करा, तुमच्या भागात कधी कांदा निघते, कधीपासून निघते. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की देवळा, त्यासोबतच मित्रांनो आणखी जो अहिल्यानगर आहे, त्यासोबतच पुणे आहे, नाशिक आहे आणि येवला आहे, अशा बऱ्याचशा भागातून आपल्याला शेतकऱ्यांच्या कमेंट आलेल्या आहेत. धुळ्यातून शेतकऱ्यांची कमेंट आलेली आहे, जो मित्रांनो उत्तर महाराष्ट्राचा भाग आहे. आणि सर्व शेतकऱ्यांचं हेच म्हणणं आहे की आमच्याकडचा कांदा हा 15 मार्च नंतर किंवा एप्रिल महिन्यात किंवा मे महिन्यात सुरू होईल. मित्रांनो मी हे शॉर्टमध्ये सांगत आहे, पण जो आपला संडे स्पेशल व्हिडिओ राहील, त्या संडे स्पेशलच्या व्हिडिओमध्ये मी ज्या ज्या शेतकऱ्यांनी कमेंट केल्या, ज्या ज्या शेतकऱ्यांनी माहिती दिली, त्या शेतकऱ्यांचा नावासहित त्या व्हिडिओमध्ये ती माहिती देणार आहे. म्हणून तुम्हाला ही विनंती आहे की तुमच्या भागातील कांद्याची काय परिस्थिती आहे याची आपल्याला तुम्ही कमेंटद्वारे माहिती द्या. जो आपला संडे स्पेशल व्हिडिओ राहील रविवारी, त्या संडे स्पेशलच्या व्हिडिओमध्ये तुमची कमेंट ही आपण या व्हिडिओमध्ये घेऊ आणि तुमच्या नावाच्या उल्लेखासहित ती माहिती मित्रांनो आपण इतर शेतकऱ्यांना देऊ, जेणेकरून आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात कांद्याची परिस्थिती काय चालू आहे हे सर्वत्र जे व्हिडिओ पाहतात त्या सर्वांना समजेल, कळेल आणि त्याद्वारे शेतकऱ्यांमध्ये मित्रांनो एक सजगता येणार की सध्या महाराष्ट्रात
कांदा काढणीचं मित्रांनो काय चालू आहे. तर मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते हे आपल्याला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.